नमस्कार मित्रांनो, माझं नाव रमेश. वय जेमतेम 50 ते 55 वर्ष. माझी स्वतःची एक बांधकाम कंपनी. त्या कंपनीमध्ये जवळपास मी 20 ते 30 वर्ष मेहनत केली व कंपनीला एका वेगळ्याच वळणावर आणून ठेवलं. शहरातील खूप साऱ्या नामांकित जागेची कामे मी स्वतः केली होती. त्यानंतर मी माझ्या कंपनीचा संपूर्ण कारभार माझ्या मुलाच्या म्हणजेच अविनाशच्या हातामध्ये दिला. त्याला कारण असं होतं की अविनाश पहिल्यापासून माझ्यासोबत कामावर ये जा करायचा व त्यालाही त्याच फील्डमध्ये जास्त आवड होती. त्यामुळे मी त्याला त्याच प्रकारचं शिक्षणसुद्धा दिलं. तसं त्याला सर्व काम जमायचं, फक्त गरज होती ती त्या पुस्तकी ज्ञानाची व मी तीसुद्धा पूर्ण केली. त्यानंतर मी या क्षेत्रात असल्यामुळे माझ्या ओळखी या शहरातील मोठ्या मोठ्या लोकांशी होत्या. ते सर्व व्यावसायिक होतं, कोणी राजकीय होतं, तर कोणी कुठेतरी नोकरीला. मुलगा मोठा होत असल्यामुळे आता मला त्याच्या लग्नाची काळजी होती. काय करावं, त्याला आपण कोणत्या प्रकारची मुलगी बघावं हेच मला कळत नव्हतं. कारण अविनाशचा स्वभाव हा शांत होता, तो संयमी होता व त्याला मुलगीसुद्धा तशीच बघावी असं माझं मत होतं. शेवटी माझ्यासोबत काम करणाऱ्या माझ्या मित्राची मुलगी मी त्याच्याकडे लग्नासाठी मागणी घातली. आमचे पहिल्यापासून मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे त्यानेही त्या गोष्टीला नकार दिला नाही. तो हो म्हणाला. माझ्या अविनाशचं व त्याच्या मुलीचं खूप छान प्रकारे लग्न आम्ही पार पाडलं. आता मात्र काही कामास्तव अविनाशला बाहेर जायचं होतं. 2 ते 3 महिने तो घरी येणार नव्हता. आता मी स्वतः कंपनी चालवायचो, त्यामुळे माझं जीवनशैली जरा वेगळी होती. माझं वय जरी 50-55 असलं तरीही मी अजून तितक्या वयाचा वाटत नव्हतो. कारण रोज सकाळी उठल्यावर व्यायाम करणे, स्वतःच्या शरीराची काळजी घेणे, यामुळे मी अजूनही दिसायला हँडसमच होतो. लग्न झाल्यानंतर अविनाश 1-2 महिन्यानंतर बाहेर गेला. अविनाशची बायको म्हणजेच कांचन ही दिसायला खूपच सुंदर, पातळ असा सडक बांधा, दुधापेक्षाही जास्त तिचा गोरा रंग होता. न जाणो मलाच कळलं नाही, पण माझ्या मनामध्ये आता कांचनबद्दल वेगवेगळे विचार येऊ लागले. मुलगासुद्धा जवळ नाही आहे, सूनबाई कसं करत असेल याचा मला विचार येऊ लागला. आता मी सकाळी उठलो की मुद्दामच फक्त बनियन व पॅन्टवर बाहेर धावायला जायचो, जेणेकरून कांचनला माझ्या शरीराची पूर्ण ओळख करून द्यायची. मी बाहेर धावायला गेलो की कांचन काम करत असली की तिचं लक्ष साहजिकच माझ्याकडे जायचं व मी अजून जोरात व्यायाम करायचो. व आता मला कळायला लागलं होतं की कांचन हळूहळू माझ्याकडे आकर्षित होत आहे. काय करावं काही समजत नव्हतं. सुरुवात कुठून करावी हे सुद्धा कळत नव्हतं. जर आपण तिला डायरेक्ट विचारलं तर तिने तिच्या वडिलांना सांगितलं तर काय होईल, कारण तिचे वडील हाच माझा पहिल्यापासूनचा चांगला मित्र होता. म्हणून मी थोडा वेळ घेण्याचं ठरवलं. एक दिवस संध्याकाळी अचानक सोसाट्याचा वारा सुटला व जोरात पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर मी पावसात भिजण्यासाठी फक्त पॅन्टवर बाहेर गेलो. पावसात भिजल्यामुळे माझं शरीर कमालीचं आकर्षित दिसत होतं. तेवढ्यात घरात आल्यावर कांचन माझ्याकडे एक टॉवेल घेऊन आली व म्हणाली, बाबा हे घ्या व याला अंग पुसा. मी म्हणालो, हो पुसतो, मला पाणी मिळेल का? ती पाणी आणण्यासाठी आतमध्ये गेली. पाणी घेऊन आल्यानंतर मी अंग पुसतच होतो, पण टॉवेलने माझं अंग मागच्या साईडला पुसायला माझा हात पुरत नव्हता. तेवढ्यात कांचन म्हणाली, बाबा मी तुमचं अंग पुसून देते. असं म्हणत तिने माझ्या हातातून टॉवेल घेतला व पाठीमागे जाऊन माझी पाठ पुसू लागली. त्यानंतर तिने तो टॉवेल माझ्या डोक्यावर घेतला व डोकं जोराजोरात चोळू लागली. अचानक
तिच्या मोठ्या आंब्यांचा स्पर्श माझ्या मानेला झाला. तसं मला शहारल्यासारखं झालं. काय करावं काहीच कळत नव्हतं. मग रात्र झाली व जेवण झाल्यानंतर आम्ही दोघेही झोपायला गेलो. मी त्या दिवशी दरवाजा मुद्दामूनच उघडून ठेवला होता व फक्त पॅन्ट घालून झोपलो होतो. थोड्या वेळात मला दरवाजा उघडल्याचा आवाज आला. माझ्या खोलीमध्ये पूर्ण अंधार केल्याशिवाय मला झोप येत नव्हती. त्यामुळे खोलीतील सर्व लाईटी बंद होत्या. अचानक कोणीतरी माझ्या खोलीमध्ये येते याचा मला अंदाज आला. त्यानंतर बांगड्यांची होणारा खणखणाट ऐकून ही कांचनाच आहे हे मला जाणवलं. पण नक्की ती आपल्या खोलीमध्ये का आली असेल मी याचा विचार करत होतो. थोड्या वेळात ती काही न बोलता तशीच उभी होती. हळूहळू ती जवळ आली व जवळ येताच मला आता डोळे हळूच बारीक उघडून मी तिला बघितलं व कन्फर्म केलं की ही कांचनच आहे. ती हळूच येऊन बेडजवळ माझ्या बाजूला बसली. ती माझ्या संपूर्ण शरीराचं बारकाईने निरीक्षण करत होती. आता एक हात हळूहळू ती मानेवर नेऊन मान स्वतःची जोड हात हळूहळू खाली घेऊन चालली होती. त्यानंतर मी बघतच होतो की आता कांचन नक्की करेल काय. तिने एक हात माझ्या छातीवर ठेवला व माझी केसांनी भरलेली छाती ती आता हाताने मस्त चोळू लागली. तिच्या या करण्याने मी भलताच उत्तेजित होऊ लागलो. इकडे माझा चांगलाच तंबू झाला होता. तिने तसा हात खाली नेला व तिने आतमध्ये हात घालून शेवटी हातामध्ये घेतलाच. माझा मोठा असल्यामुळे तिच्या हातामध्ये सुद्धा मावत नव्हता, पण तरीही ती हातात घेऊन त्याचं माप घेत होती. शेवटी ती माझ्याजवळ उठली व माझ्या पायांजवळ येऊन बसली व व्यवस्थित निरीक्षण करू लागली. पण अंधार असल्यामुळे तिला काही दिसत नव्हतं. त्यानंतर ती पुन्हा खोलीच्या बाहेर गेली व टॉर्च घेऊन खोलीमध्ये आली. ती पुन्हा पायांजवळ बसली व तिने टॉर्च माझ्या तिथे मारला. तो आकार बघून लाईटीचा उजेड तर तिच्या तोंडावर पडलेलाच होता. तिचे डोळे मोठे झाले होते. आपसुकच तिच्या तोंडातील डाळ ही खाली टपकू लागली होती. ती त्याला बघतच बसली होती. तिचं आता हे रोजचं झालं होतं. ती रोज रात्री खोली घ्यायची व मला बाहेर काढायची. त्यानंतर ती आता हळूहळू त्याला हलवायला सुद्धा लागली होती. मला खूपच मजा येऊ लागली. एक दिवस मी काही न बोलता पटकन कांचनचा हात तसाच धरला. तेव्हा ती घाबरल्यासारखी झाली व म्हणाली, बाबा तुम्ही हे काय करताय, हे योग्य नाही आहे. तेव्हा मी तिला म्हणालो, कांचन तू रोज माझ्या खोलीमध्ये येतेस व माझा हातात घेऊन बघतेस, हे सुद्धा योग्य नाही आहे. मलाही कळतंय तू तरुण आहेस व मी सुद्धा. तुला व मला दोघांनाही त्याच गोष्टीची गरज आहे. त्यामुळे आपण ती गोष्ट करण्यात कसली लाज करायची. असं म्हणत मी कांचनला जवळ घेतलं व रात्रभर तिच्यासोबत करत राहिलो. तर मित्रांनो, तुम्हाला आपली कथा कशी वाटली हे नक्की सांगा. धन्यवाद.